मला सांगा की अरे उभा होती समोरच आहे. अरे अडकलं होतं ना, ट्रॉली अडकली होती सकाळी. आपण पाहतोय ही दृश्य लाईव्ह. लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय. आरती संपन्न झालेली आहे, प्रार्थना संपन्न झालेली आहे आणि ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते तो क्षण येऊन ठेपलेला आहे. लालबागच्या राजेला अखेरचा निरोप दिला जातोय. पुढच्या वर्षी लवकर या ही आर्जव मात्र न विसरता न चुकता प्रत्येक गणेश भक्त लालबागच्या राजाचा प्रत्येक भक्त करतोय, प्रत्येक मुंबईकर करतोय. शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्या सोबत आहे. तर शुभम, तू यावेळी तिथे आहेस. अत्यंत वेगळी अनुभूती देणारी ही खरं तर दृश्य. लालबागचा राजा, प्रत्येकाचं वेगळं नातं आहे लालबागच्या राजाशी आणि आता इतका वेळ रखडलेलं हे विसर्जन जे आहे, आता लालबागच्या राजाला अखेरचा निरोप दिला जातोय आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्जव मात्र मनात ठेवली जाते, प्रार्थना केली जाते. काय सध्याचा तिकडचा माहोल? खरं तर ही दृश्य बोलकी आहेत, मात्र तरीही तुझ्या मुखातून आम्हाला या सगळ्याचा वार्तांकन ऐकायचा आहे. स्नेहा, अगदी बरोबर. मागील अनेक तासांपासून जे आहे या ठिकाणी विसर्जन रखडलं होतं, मात्र आता विसर्जनापूर्वीची जी आहे आरती आता नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. इतके तासांपासून सर्वजण ज्याची वाट बघत होते त्याची आता सुरुवात झालेली आहे. विसर्जनाचं ज्यावेळेस तराफ्यावर गणेशांची मूर्ती आणली होती, लालबागच्या राजाची मूर्ती आणली होती, त्याच वेळेस सगळ्यांना चांगलं वाटलं होतं. सगळ्यांचं मन जे आहे, मनोबल जे आहे ते देखील वाढलं होतं आणि सोबतच आता बघायला गेलं तर आरती देखील झालेली आहे. आपण थोड्याच वेळ आधी जी आहे प्रतिक्रिया बघितली होती मानस सचिव यांची, सुधीर साळवे यांची. त्यांनी सांगितलं होतं की रात्री 10:30च्या नंतर जे आहे विसर्जन होईल. आता जी आहे आरती संपन्न झालेली आहे अवघ्या काही वेळात.
जे आभूषणं जे आहेत काढण्यात आली होती सकाळी ती पुन्हा आता गणरायाला घालण्यात आली आणि त्याच्यानंतर आता आरतीनंतर पुन्हा एकदा ती आभूषणं जी आहेत ती काढून घेण्यात येणार आहेत आणि मग विसर्जनासाठी सुरुवात होणार आहे. अजूनही साधारणतः तासाभराचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी हा विसर्जनासाठी लागू शकतो आहे. या ठिकाणी बघू शकतो मुंबईकर जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते आणि अजून देखील येत आहेत. प्रत्येक जण लालबागच्या राजाला एक स्पर्श करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी मंडळासोबत काहीशी बाचाबाची देखील झाली होती की आम्हाला देखील वर जायचंय, आम्हाला देखील दर्शन घ्यायचंय अशा पद्धतीने विनवण्या जे आहेत ते मुंबईकर करत होते. आणखी अर्थातच काही जणांना आधी सोडण्यात आलं होतं मात्र नंतर गर्दी सतत वाढत आहे म्हणून जे आहे पुन्हा एकदा थांबण्यात आली होती. पण आता बघितलं तर मग आरती एकदा सुरू झालेली, आरती जी आहे ती आता संपन्न झालेली आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन हे इतके तासांपेक्षा इतका विलंब जो झालेला आहे इतके तासांचा हे पहिल्यांदाच घडलेला आहे इतिहासामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणजे की आता आरती संपन्न झालेली आहे. आता विसर्जनासाठी पुन्हा एकदा जे आहे मंडळ जे आहे ते सज्ज झालेलं आहे. साधारणतः तासभरात जे आहे या ठिकाणावरनं तराफा निघेल अशा पद्धतीचा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी लालबागच्या राजाचे सर्व विश्वस्त असतील, प्रमुख अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संख्येने उपस्थित आहेत. मुंबईकर आहेत, मुंबई पोलीस आहेत, तटरक्षक दल आहे, हे सर्व जे आहेत फक्त विसर्जनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. अर्थातच बघायला गेलं तर मुंबई थांबल्यासारखं एक चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण की लालबागचा राजा याचं विसर्जन जे आहे ते बाकी आहे. अनेकांना जे आहे मोठ्या संध्या देखील मिळाल्या आहेत. लालबागचा राजाचं विसर्जन उशिरा झाल्यामुळे काही जणांसाठी पुन्हा एकदा दर्शन जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. काही जणांना वरती बोट जी आहे तराफा जो आहे त्याच्यावर येण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि मात्र आता समजा बघायला गेलं तर मागील काही वेळापासून तराफावर सगळ्यांसाठी येण्यास बंदी जी आहे ती केली होती पुन्हा एकदा मंडळाने आणि आता विसर्जनासाठी सुरुवात होत आहे. ज्या पद्धतीने स्नेहा खरं तर सगळीकडे चर्चा सुरू आहे या तराफाबद्दलची तर हा अत्याधुनिक तराफा हा लालबागच्या राजासाठी विशेषतः गुजरात या ठिकाणावरनं बनवून जो आहे तो या ठिकाणी पोहोचला होता. मात्र काही अंतरावरच जो आहे या ठिकाणी लालबागच्या राजाचा मागील अनेक वर्षांपासूनचा जो तराफा होता तो देखील याच ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी अनेकांच्या नजरा ज्या आहेत त्या सातत्याने मगाशी जात होत्या कारण की पाऊस जेव्हा थांबला त्यावेळेस इकडचं वातावरण जे आहे स्वच्छ झालं होतं, ढगाळ वातावरण जे झालं होतं ते स्वच्छ झालं आणि संपूर्ण लक्ष जे आहे ते तराफ्याकडे जात होतं. नेमकं कोणतं असं कारण होतं की त्यामुळे विलंब झाला असे अनेक जण विचार करत होते. पण निसर्गाच्या पुढे सगळ्यांनीच हार मानली होती. पण मात्र लालबागचा राजा हा निवांत समुद्र किनारी जो आहे लाटा पाहत होता कशा पद्धतीने आता विसर्जन होत आहे याची वाट जी आहे तो देखील तो बघत होता. असं काहीच चित्र जे आहे इतकं होतं जशी तू म्हणाने बोलके आहेत सगळे दृश्य तशाच पद्धतीने इथे अनेक अनुमान किंवा अनेक शब्दरचना ज्या आहेत त्या देखील कमी पडतील अशा पद्धतीने लालबागच्या राजाचं विसर्जनाचं एक नवीन किंवा एक वेगळा अनुभव आणि अध्याय जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. स्नेहा खरं पाहायला गेलं तर विसर्जनाची ही सुरुवात काल सकाळपासून झाली होती. काल लालबागचा राजा मार्गस्थ झाला होता लालबाग मंडळापासून मधून आणि त्यानंतर मात्र हळूहळू प्रवास करत तो आज सकाळी साधारणतः 8 वाजता तुम्हाला गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोहोचला होता. पण मात्र काही गोष्टींमुळे विलंब झाला आणि विलंब झाल्यामुळे हाय टाईड जी आहेत ते सुरू झाली होती तसा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे रखडलं होतं. नवीन सराफावर जो आहे त्या ठिकाणी मूर्ती जी आहे ती चढत नव्हती असं सातत्याने सर्व जे इंजिनियर्स असतील किंवा जे मूर्तीसाठी नेमण्यात आलेले पदाधिकारी असतील त्यांच्याकडनं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर ही लालबागच्या राजाची मूर्ती नेण्यात आली होती आणि मात्र ही मूर्ती त्याच ठिकाणी अनेक तासांपासून जी आहे वाट बघत होती. त्यासोबत मंडळाचे लोक असतील किंवा सर्व जे लालबागच्या राजासाठी या ठिकाणी तैनात होते ती देखील वाट बघत होते की कधी ओहोटी सुरू होईल. ओहोटी हे मात्र सुरू झाली दुपारी 3:30 नंतर जे आहे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आता आपण बघू शकतो आरती जी आहे ती झालेली आहे. लालबागचा राजा पुन्हा एकदा जो आहे आता त्याचा मंडळासाठी मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे
राजभवन जे मानलं जातं महत्वाचं एक ठिकाण मलबार हिल जे दक्षिण मुंबईमध्ये आहे त्याच्या मागच्या बाजूला जे आहे लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं. लालबागचा राजा हा प्रथम असा एक गणपती आहे ज्याचं विसर्जन खोल समुद्रामध्ये पाण्यामध्ये केलं जातं. अनेक वर्षांपासूनची ही प्रथा मानली जाते, प्रथा आहे ही, आणि त्यातच कुठेतरी मान ठेवून जे आहे हे विसर्जन याला देखील विलंब झालेला आहे. आता पुन्हा एकदा राजभवनच्या मागच्या बाजूला लालबागच्या राजाला जे आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि तिकडनं या नवीन तराफा जो आहे जो अत्याधुनिक आहे ज्याचा आधी आपण बघितलं कोळी बांधव असतील 2 किंवा 3 बोटच्या सहाय्याने हा तराफा पुढे ओढत नेत होते, पण मात्र हा नवीन तराफा जो आहे हा अत्याधुनिक आहे, मोटर आहे, स्वयंचलित आहे. याला कुठल्याही बोटची किंवा कुठल्या साहित्याची गरज नाही. त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे इंजिन देखील जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्याची स्पीड जी आहे ती देखील हाय स्पीड आहे आणि याच्यामधनच लालबागच्या राजाचं प्रवास जो आहे तो आता या ठिकाणी होताना दिसून येणार आहे. राजभवनच्या मागच्या बाजूला जाऊन जो आहे अरबी समुद्रामध्ये विसर्जन जे आहे ते होताना दिसून येणार आहे आपल्याला स्नेहा. नक्कीच. खरं तर शुभम, या क्षणी आता यंदा गुजरातवरनं आलेल्या अत्याधुनिक अशा या तराफ्यावर लालबागच्या राजाचं या साह्याने विसर्जन होणार आहे. मात्र बाजूलाच तू म्हणालास की जो पारंपरिक पद्धतीने जुना तराफा होता ज्यावर वर्षानुवर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे, विसर्जनाच्या दिवशी लालबागच्या राजाला याच तराफ्यावर ठेवून आणलं जायचं हा जुना तराफा पण आहे. आणि साहजिकच काही जुने लोक सुद्धा असतील, अर्थात मंडळाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेतच, मात्र जे नाखवा आहेत, जे कोळी बांधव आहेत, जे लालबागच्या राजाची इतकी दिवस सेवा करतात आणि त्यानंतर साश्रू नयनांनी लालबागच्या राजाला निरोप दिला जातो, तर त्या कोळी बांधवांमध्ये त्यांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे आज नक्कीच वेगळे असतील. अर्थातच काहीसं वेगळं चित्र या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून आलं, पण मात्र ज्यावेळेस गिरगाव जे गाव आहे जिथे कोळी बांधव राहत असतात त्यांच्यापर्यंत जेव्हा निरोप गेला की या ठिकाणी विलंब होत आहे विसर्जनासाठी, तेव्हा त्यांचे 6-7 कोळी बांधव जे आहेत ते धावत लालबागच्या राजाच्या मूर्तीजवळ आले आणि मंडळातील लोकांशी बोलायला लागले की नेमकं काय झालेलं आहे, काय कारण आहे. आणि मग त्यांनी देखील प्रयत्न केला की मूर्ती पुन्हा एकदा नवीनवाल्या तराफावर जाते का त्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडनं करण्यात आला. अनेक प्रयत्न जे आहेत ते चालू होते, 1.5-2 तास प्रयत्न झाले, पण यश जे आहे ते काय मिळालं नव्हतं. यश जे आहे ते आता संध्याकाळी मिळालं. पण मात्र ज्यावेळेस आगरी कोळी बांधव असतील ज्यावेळेस त्या ठिकाणी आले होते त्यांचे हावभाव वेगळे दिसून आले. कुठेतरी त्यांना असं वाटलं की एक प्रथा, परंपरा, संस्कृती जी इतके वर्षांपासून सुरू होती त्याला कुठेतरी डावलण्यात आलंय. अत्याधुनिक तराफा आहे तो तर मान्य आहे, पण जो जुना तराफा आहे त्याच्या सहाय्यानेच तुम्ही काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकत होतात अशा देखील काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कानावर पडताना दिसून आल्या होत्या. पण मात्र आजच्या दिवशी सगळ्यांनी याच्यावर काही न बोलणं उचित आहे, कारण की मूर्ती जी आहे ही रखडलेली आहे, मूर्तीचं विसर्जन जे आहे ते रखडलेलं आहे, विलंब होत आहे. त्यामुळे याच्यावर कोणीही काही बोलणं हे योग्य नाही समजलं. इतकंच नव्हे स्नेहा, तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मानस सचिव सुधीर साळवी यांना संपर्क केला होता आणि त्यांच्याशी बोलणं देखील त्यांचं झालं होतं, कारण की अनेक अडचणींचा सामना जो आहे तो मंडळातील सदस्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना करण्यात आला, त्यांच्यासमोर आला होता. आणि अशामध्येच त्यांचं मनोबल देखील वाढवण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदे यांनी फोन करून सर्व गोष्टींची विचारपूस केली. काय अडचणी आहेत का किंवा आता पुढे कशा पद्धतीने होणार आहे अशी देखील विचारपूस त्यांनी करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालय असेल त्यांच्याकडनं देखील या ठिकाणी जे आहे सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक जो आहे लालबागच्या राजाचं विसर्जन कधी, केव्हा, कसं आणि का विलंब होत आहे याच प्रश्नावर जो आहे हाच प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये होता. आणि प्रत्येक जण सातत्याने आपलं चॅनल असेल, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल असेल, जे सातत्याने लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे प्रत्येक अपडेट जे आहेत तासोन तास जे आहेत ते पोहोचवण्याचा महाराष्ट्रापर्यंत प्रयत्न करत होता आणि इतर माध्यम असतील त्यांच्या मार्फत जे आहे बघण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिकांनी अशी देखील प्रतिक्रिया मला सांगितली की आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन करायचंय, नतमस्तक व्हायचं आहे, आम्ही आपल्या चॅनल्सवर बघितलं आणि म्हणून आम्ही इथे पोहोचलो, विलंब झालेला कळलं आहे म्हणून आम्ही पोहोचलो. इतकंच नव्हे तर स्नेहा, हे देखील एक दृश्य पाहायला मला मगाशी मिळालं. मी मगाशी देखील याबद्दल म्हटलं की जी संधी मुंबईकरांना लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये मिळत नाही दर्शनाची,
इतकी मोठी भली रांग वा. असते, पण दर्शनाच्या वेळेस घाई करण्यात येते. पण मात्र इथे या ठिकाणी प्रत्येक परिवार किंवा प्रत्येक आलेला ग्रुपने आले लोक आहेत ते 10-10, 15-15 मिनिटं लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या समोर उभे होते आणि दर्शन घेताना दिसून आले होते. त्यामुळे कुठेतरी असा देखील एक त्याचा एक वेगळा अर्थ जो आहे तो देखील निघाला की घाईघाईमध्ये दर्शन करण्यात येतंय किंवा चरण स्पर्शला जे आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने वागणूक मिळते त्याच्यावर कुठेतरी असं होणं हे देखील योग्य आहे. कारण की भाविक आहेत ते अनेक वेळ जे आहेत ते रांगेत उभे असतात, पण मात्र दर्शन त्यांचे होत नाहीत. आणि त्यामध्ये समजा बघायला गेलं तर अशा विलंब झाल्यामुळे अनेकांना जे आहे त्याचा फायदा देखील चांगलाच झालेला आहे. आणि त्यानंतर समजा बघायला गेलं तर मग लालबागचा राजा हा सर्वसामान्यांचा राजा आहे, हा महाराष्ट्राचा राजा आहे, हा आपल्या देशाचा राजा आहे. प्रत्येक जण या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतं. मग तो मुंबईमध्ये राहणारा असो की दिल्लीमध्ये राहणारा असो, प्रत्येक जण या ठिकाणी येत असतं. आणि अशामध्येच सगळ्यांनाच काळजी जी आहे ती आज सकाळपासूनच लागली होती की नेमकं काय सुरू आहे आणि कधी नेमकं विसर्जन होणार. अनेक चर्चांना देखील उदाहरणं आली होती, पण मात्र सगळे प्रश्न हे मिटले ज्यावेळेस लालबागचा राजा हा जी ट्रॉली करण्यात आली होती, राजाची रॉयल ट्रॉली करण्यात आली होती, त्याच्यावरनं जेव्हा तो तरफ्यावर त्या दिशेला यायला निघाला त्याच वेळी जोरजोरात घोषणा जय जयकार जो आहे तो ऐकू आला. आणि तिकडनं संपूर्ण नागरिक जे आहेत किंवा मुंबईकर जे आले होते ते देखील जे आहेत त्यांचा उत्साह त्यांच्यातला वाढून गेला होता. आणि उत्साह वाढल्यामुळे कुठेतरी मंडळातील जे सर्व सदस्य असतील त्यांच्यामधला देखील उत्साह जो आहे तो वाढून गेलेला होता. जे सकाळपासून विचारात होते त्यांची काल सकाळपासून असेल किंवा मागील 2-3 दिवसांपासून त्यांची झोप देखील झाली नाहीये ती. त्यामुळे कुठेतरी हा सर्व ताण जो आहे तो सगळा आला होता. मंडळच नव्हे तर मग लालबागच्या राजाचे इतर जे सर्व ग्रुप असतात किंवा जे ड्युटीसाठी असतात त्यांच्यावर देखील चांगला स्थान होता. मुंबई पोलीस असेल त्यांच्यावर देखील विसर्जनाचा चांगला स्थान होता. एकीकडे आपल्याला माहिती आहे आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील आलं होतं. अशा सगळ्या गोष्टींचा ताण जो आहे तो आज कुठेतरी मुंबईतील होणाऱ्या वीकेंड मध्ये जो आहे तो निघणार होता. पण विसर्जनामध्ये प्रत्येकाचं मन आणि विचार जे आहेत ते अटकले होते. सध्याची दृश्य आपण बघू शकतो, पाण्याजवळ हळूहळू तराफा जो आहे तो येताना आपल्याला दिसून येत आहे. काही वेळातच मार्गस्थ होणार आहे या ठिकाणावरनं लालबागच्या राजाचा तराफा. आणि विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन जे आहे हे राजभवनाच्या मागच्या बाजूला करण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात मध्ये देखील लालबागचा राजा हा एकच असा राजा आहे, एकच असं गणराया आहे ज्याचा खोल समुद्रामध्ये विसर्जन केलं जात असतं. आणि त्या ठिकाणी इतर कोणतीच गणेश मूर्ती असेल किंवा मग कुठल्याच देवाचं विसर्जन जे आहे ते त्या ठिकाणी करण्यात येत नाही. शुभम, आता खरं तर ती घटिका जवळ आलेली आहे, समीप आलेली आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे आणखी तास ते 1.5 तासाचा वेळ लागेल विसर्जन पूर्ण होण्यामागे आणि विसर्जन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. शुभम, माझा आवाज ऐकू येतोय? नक्कीच आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या अगदी समीप आहेत, जवळ आहेत. आणि लालबागच्या राजाची ही प्रदीर्घ अशी विसर्जन मिरवणूक आणि त्यानंतर विसर्जन प्रक्रियेसाठी या विधीसाठी लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ हे सज्ज झालेलं आहे. आणि बापांची आरती करण्यात आलेली आहे. तसंच आपण पाहतोय की आता हळूहळू राजा निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांना निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येतो असं सांगून नक्कीच लालबागचा राजा निघतोय. थोड्याच वेळात विसर्जन मार्गावर मार्गस्थ होईल. लालबागचा राजा शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, खरं तर आपण पाहतोय की एकतर प्रचंड ताण आला होता पोलीस यंत्रणेवर सुद्धा आणि त्यात हे आधीच लांबलेली विसर्जन मिरवणूक आणि त्यातही आता विसर्जन प्रक्रिया सुद्धा लांबलेली होती. आणि मात्र आता कसंबसं प्रयत्नांमुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे व्यवस्थापनामुळे आता लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडणार
पडणार आहे काही वेळातच. आणखी किती वेळ लागण्याची शक्यता आहे? मगाशी तू म्हणालास की 1 ते 1.5 तास लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान कशा प्रकारे सगळी पावलं उचलली जात आहेत आणि कशा प्रकारे मार्गक्रमण होत आहे प्रत्यक्षात समुद्रात, जिथे ज्या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं? अर्थात समजा बघायला गेलं तर मंडळाकडनं सांगण्यात आलेलं आहे की 10:30 नंतर विसर्जन जे आहे ते होईल. त्यामुळे अंदाज जो आहे तो अजून देखील घेणं सुरू आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि संपर्काद्वारे जो आहे मार्ग काढण्याचा वेळ जो आहे तो या ठिकाणी किती कमी वेळ लागेल याचा प्रयत्न जो आहे तो मंडळ करताना दिसून येत आहे. आता बघू शकतो 8:45 वाजलेले आहेत. समजा विचार केला तर आता देखील तराफा जो आहे तो या ठिकाणावरनं मार्गस्थ होऊ शकतो. तराफा मोठा आहे पण तराफ्याच्या लगत असलेल्या ज्या इतर बोट्स असतील त्यांची सोशल मीडिया टीम असेल किंवा मुंबई पोलिसांच्या या ठिकाणी 2 ते 3 बोट्स आहेत. म्हणजे तराफ्याच्या सोबत जेव्हा विसर्जन सुरू होईल तेव्हा 5 ते 6 बोटी इतर असणार आहेत. पण लाटा या कमी जरी झाल्या असल्या, ओहोटी जरी सुरू असली तरी लाटांचा हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि त्यामुळे बोट ज्या आहेत त्या देखील हालताना ज्या आहेत त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे अजून काही वेळ थांबण्याचा निर्णय जो आहे तो मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांनी स्पष्ट ज्या पद्धतीने केलेलं आहे की 10च्या नंतर किंवा 10:30च्या नंतर विसर्जन सुरू होईल. त्या अनुषंगाने मी जसं मगाशी म्हटलं साधारणतः तासभराचा वेळ लागेल या ठिकाणावरनं निघण्यासाठी. तशाच पद्धतीने अजून देखील काहीचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे की पाऊण 1 तास अजून या ठिकाणी मूर्ती याच ठिकाणी असेल, गिरगाव चौपाटीवर समुद्र किनारीच असेल. पण काही वेळानंतर ही इकडनं मार्गस्थ होईल. ज्यावेळी इकडनं मूर्ती मार्गस्थ होईल त्यावेळी ही अत्याधुनिक बनवलेला नवीन तराफा जो आहे जो गुजरातवरनं या ठिकाणी आलेला आहे, स्वयंचलित तो आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 हे पायलट्स आहेत जे हे चालवण्यासाठी आलेले आहेत, इंजिनियर्स आहेत, सोबत टेक्निशियन्स आहेत, इलेक्ट्रिशियन्स आहेत. या सर्व जणांची टीम जी आहे ही या तराफ्यावर असणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते याच्यावर असणार आहेत. मार्गस्थ झाल्यानंतर साधारणतः असं मगाशी समजलं होतं की अर्धा तास लागेल आपल्याला राजभवनच्या किनारपट्टीजवळ जाण्यासाठी आणि त्या ठिकाणी थोडंसं अजून पुढे जाऊन खोल समुद्रामध्ये हे विसर्जन होईल. त्यामुळे साधारणतः इकडनं निघाल्यानंतर पाऊण तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो त्या ठिकाणावर जायला लागू शकतो. मग ते आभूषण जे आभूषण आता समुद्र किनारी काढण्यात येणार आहेत ते तर काढण्यात येतील, पण विसर्जनाच्या आधी देखील काही आभूषण असतात किंवा मग हार असेल किंवा अजून काय असेल ते देखील काढण्यात येत असतात. त्याला 15-20 मिनिटाचा कालावधी जाऊ शकतो. साधारणतः स्नेहा 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान मूर्ती जी आहे ती पूर्ण समुद्रामध्ये जी आहे विसर्जित होऊ शकते असा एक अंदाज जो आहे तो सध्या एक वर्तवण्यात येत आहे सध्यामध्ये. नक्कीच मुंबई पोलीस आहेत सर्व. नक्कीच शुभम, खरं तर आपण पाहतोय त्याप्रमाणे लालबागच्या राजाची अतिशय भव्य अशी ही मूर्ती आणि त्यात खोल समुद्रात त्याचं विसर्जन होतं आणि त्यामुळे खरं तर समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या गणितावर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते जास्त विसंबून असतं, अवलंबून असतं. तर आणि या सगळ्यामध्ये भरती ओहोटीचा नेमका अंदाज बांधण्यामध्ये हवामान खात्याचा सुद्धा फार महत्त्वाचा भाग असतो, वाटा असतो. याबद्दल काय अपडेट्स? नाही, अर्थातच स्नेहा मागील इतके वर्षांपासून विसर्जन जे आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होतं आणि मात्र दुसऱ्या दिवशी जे आहे 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत म्हणजे दुपार होण्याआधी विसर्जन हे होत असतं. आज असा एक मोठा फटका पडलेला आहे विसर्जनाचा. त्याचं प्रमुख कारण हे ग्रहण जे आज सांगण्यात आलेलं आहे त्या ग्रहणामुळे जो आहे तो विलंब झालेला आहे. इतकंच नव्हे तर ग्रहणामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने पृथ्वी आपले फेरे घेत असते त्यामध्ये देखील ग्रहणाचा एक महत्वाचा भाग जो आहे तो आजच्या दिवसात आहे. आणखी पाणी असेल ते देखील जे आहे त्याचा काही अंदाज जो आहे तो लावता येत नाही. अनेकदा आपण बघतो ग्रहण असल्यानंतर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्याला हे देखील सांगण्यात येतं की अन्न सेवन करू नका किंवा पाणी सेवन करू नका असं अनेकदा सांगण्यात येत असतं. त्याचाच कुठेतरी फटका जो आहे तो या विसर्जनाला पडलेला आहे की भरती आणि ओहोटी जी आहे ती रोज होत असते. पण मात्र आज ग्रहण असल्या कारणाने वेगळंच काय म्हणता येईल तंत्र जे आहेत ते सध्या नैसर्गिक तंत्र जे आहेत ते सध्या या ठिकाणी आले आणि याचा देखील चांगलाच फटका जो आहे तो विसर्जनासाठी लालबागच्या राजाचा असेल किंवा इतर मंडळांच्या गणपतींसाठी असेल तो देखील तशाच पद्धतीने पडलेला आहे. स्नेहा,
नक्कीच आता प्रत्यक्ष जेव्हा सुरुवात होईल विसर्जनासाठी किंवा त्या प्रक्रियेला त्या विधीला सुरुवात होईल तेव्हा लालबागचा राजा खरं तर आता आपण पाहतो की बरेच जण मंडळाचे कार्यकर्ते लालबागच्या राजाचे तिथे आहेत मात्र जेव्हा प्रत्यक्षात खोल समुद्रात राजांना नेलं जाईल तेव्हा किती जण असणार आहेत बापांसोबत? अर्थातच ही जी नवीन अत्याधुनिक बोट बनवण्यात आलेली आहे याच्यामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती, गणरायाची मूर्ती आणि त्याच्यासोबत एक अंदाजे 100 लोक हे या तराफ्यावर प्रवास करू शकतात. यातील 20 ते 25 जण ही तराफ्याचीच आहेत. पायलट्स असतील, इंजिनियर्स असतील ही लोक आणि मग 70 ते 80 जण ही मंडळाची किंवा मग माध्यम प्रतिनिधी असतात, व्हिडिओ जर्नलिस्ट असतात त्यांची असणार आहेत. एकूणच बघितलं तर कुठेतरी हळूहळू प्रवास जो आहे तो स्नेहा आता सुरू झालेला आहे. लालबागच्या राजाचा प्रवास जो आहे तो आता समुद्रामध्ये जाण्यासाठी जो आहे तो सुरू झालेला आहे. समुद्र किनारपट्टी जी आहे ते लालबागच्या राजाच्या तराफ्याने सोडलेली आहे. इतकंच नव्हे तर जसं मी सांगत होतो की 70 ते 80 जण असतात आणि सोबतच मुंबई पोलिसांच्या 2 ते 3 बोट असतात. सोबतच लालबागच्या राजाच्या काही 1 दिवस किंवा 2 दिवसासाठी भाडेतत्वावर घेतल्यासाठी बोट्स असतात. अशा 5 ते 6 बोट आणि लालबागच्या राजाचा तराफा असे एकूण 150 ते 150 जण जे आहेत हे खोल समुद्राच्या ठिकाणी विसर्जनाच्या ठिकाणी जात असतात. सध्या स्नेहा एक मोठी अपडेट, विसर्जनासाठी सुरुवात झालेली आहे. लालबागच्या राजांनी किनारपट्टी जी आहे ती सोडलेली आहे. तराफा जो आहे तो मार्गस्थ झालेला जो आहे ती आता आपल्यापर्यंत अपडेट येत आहे स्नेहा. नक्कीच खरं तर शुभम सुधीर साळवी जे आहेत सुधीर साळवींनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की 10:30च्या दरम्यान साधारणतः भरती आहे आणि भरती जी आहे भरती फार महत्त्वाची भूमिका बजावते लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या विधी दरम्यान या प्रक्रियेदरम्यान. तर त्याबद्दल काय सांगता येईल? अर्थातच भरतीचाच फटका जो आहे तो पडलेला आहे आणि त्यामुळे इतका मोठा विलंब जो आहे तो झालेला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि कुठेतरी विलंब झालेला आहे, रात्र झालेली आहे, 11 तासांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे, विलंब झालेला आहे विसर्जनासाठी. भरती ओहोटीचा अंदाज जो आहे तो घेण्यात कुठेतरी दिरंगाई झालेली आहे किंवा उशीर झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकी याची कारणं जी आहेत ती समोर येतील की नाही की नेहमीसाठी गुलदस्त्यात राहतील हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यामुळे नेमकं भरती ओहोटी बद्दलची आजची माहिती ही मंडळांच्या वरिष्ठांपर्यंत नव्हती का किंवा मग पोहोचवण्यातच नव्हती आली कोणाकडनं असं काहीच आहे का? सोबत विलंब जो झाला होता सकाळच्या आरतीला त्याला जास्तीचा वेळ देखील लागला होता अशी देखील माहिती मिळत आहे. नेमकं मग विलंबाचं कारण काय होतं किंवा पुन्हा एकदा कोण भेटीसाठी आलं होतं का किंवा नेमकी काय कारणं होती की विलंब झाला होता या सगळ्यांची प्रश्न जी आहेत ही याची उत्तरं कधी सापडतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. की बाप्पा ही सगळी उत्तरं आणि प्रश्न स्वतः सोबत घेऊन जाणार या विसर्जनासहित हा देखील एक वेगळं जे आहे चित्र जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. मार्गस्थ झाली आहे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरनं, त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मंडळाची लोक आहेत आणि विसर्जन जे आहे ते साधारणतः 10-10:30च्या दरम्यान होऊ शकतं असा एक अंदाज आहे स्नेहा. नक्कीच अर्थात भव्य मूर्ती आहे त्याच्यामुळे आता तू म्हणतोस त्याप्रमाणे बाप्पा मार्गस्थ झालेले आहेत आपल्या विसर्जन स्थळासाठी खोल समुद्रात जिथे बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे भव्य दिव्य मूर्ती असणार आहे आणि त्याच्यामुळे या मूर्तीला व्यवस्थितपणे आणि तितकाच वेग पाळून नियंत्रित वेगात नेणं आणि तेही अतिशय बॅलन्सिंग पद्धतीने बॅलन्स करून नेणं हे पण महत्त्वाचं आहे शुभम. आणि यात खरं तर या सगळ्या टेक्निशियन्सचा तंत्रज्ञानाचा कस लागणार आहे. जी 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 याचा पुरेपूर अभ्यास सध्या माझ्याकडे नाहीये पण विसर्जनासाठी सुरुवात झालेली आहे. टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या चर्चा होत राहतील. सध्या गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमध्ये अनेक असे देखील दृश्य पाहायला मिळालेले आहेत की नागरिक जे आहेत भावनिक झालेले आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू जे आहेत ते दिसून आले होते. अनेक नागरिक जोरजोरात जयघोष करताना दिसून आले. आपापल्या पद्धतीने आरती जी आहे ते देखील या ठिकाणी ते करताना दिसून आले होते. शुभम तुला मी 2 मिनिटं थांबवते. आपण ही दृश्य आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवूया. आपण पाहतोय लालबागचा राजा 2025 सालचा हा गणेशोत्सव आणि खरं तर हे वर्ष 2025 लक्षात राहील. खरं तर लालबागचा राजा जसा विराजमान होतो
मंडपामध्ये आणि पूर्ण या गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या दरम्यान आणि आजच्या विसर्जन मिरवणुकीत सामील होऊन जेव्हा लालबागचा राजा सगळ्यात शेवटी समुद्रामध्ये विसर्जित केला जातो आणि हा सगळा प्रवास खरं तर प्रत्येक वर्षीचा वेगळा प्रवास, प्रत्येक वर्षीचा वेगळा विसर्जन मिरवणूक सोहळा, देखाव्यांचा सोहळा आणि प्रत्येक वर्षी विसर्जन मिरवणुकी दरम्यान येणारे वेगवेगळे अनुभव हे लालबागच्या राजाच्या बाबतीत वेगळे असतात आणि हेच अनुभव, याच आठवणी ज्या आहेत या लालबागच्या राजाच्या आणि गणरायाच्या प्रत्येक सर्वसामान्य भक्तांच्या मनात अशाच घर करून राहतात, मनाच्या एका कोपऱ्यात त्या साठवल्या जातात आणि अशीच वर्ष 2025ची ही आठवण लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं या विसर्जन सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि राजे हळूहळू मार्गस्थ होत आहेत. पुन्हा मी जाते. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत आहेत. लालबागचा राजा चा विसर्जन सोहळा, या सोहळ्याचे साक्षीदार आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, आता तू म्हणतोयस त्याप्रमाणे प्रवास खरंच सुरू झालेला आहे विसर्जनाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने. तर आता या क्षणी एकीकडे सर्वसामान्य जनसागर जो लोटलेला आहे त्यांना सुद्धा हळूहळू मागे व्हायचे आदेश देण्यात आलेले असतील आणि कशा प्रकारे या पुढे या सगळ्याचं नियोजन केलं जात आहे? सध्या स्नेहा बघू शकतो, लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे तराफ्यावरनं निघालेली आहे. त्याचे थेट दृश्य जे आहेत ती देखील आपल्या याच्यावर दिसून येत आहेत. अर्थातच विसर्जन कधी होणार अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो सातत्याने समोर येत होता आणि अशामध्येच आता विसर्जन जे आहे ते सुरू झालेलं आहे. 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. सध्या मूर्ती ही समुद्रापर्यंत आलेली आहे. हळूहळू जो आहे तो खोलवर भाग समुद्राचा वाढताना दिसून येत आहे. मूर्ती जी आहे ती विसर्जित करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू झालेली या ठिकाणी दिसून येत आहे. विसर्जनासाठी अवघे 11 तासांपेक्षा जास्तचा विलंब जो आहे तो या ठिकाणी झालेला होता. दिवसा हे विसर्जन व्हावं हे अनेकांची इच्छा होती, पण मात्र रात्रीचा वेळ जो आहे तो झालेला आहे. अंधार या ठिकाणी झालेला आहे. गिरगाव चौपाटीवर गर्दी जी झाली होती ती आता हळूहळू कमी होताना दिसून येत आहे, कारण की लालबागच्या राजाचा तराफा आणि सोबत असलेले सर्व मंडळाचे लोक असतील किंवा पोलीस बांधव असतील ते सगळे आता पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे हळूहळू गिरगाव चौपाटीवरची गर्दी देखील कमी होताना या ठिकाणी दिसून येत आहे. अर्थातच बघायला गेलं तर संपूर्ण मार्ग जो आहे ज्या ठिकाणावरनं तराफा जाणार आहे तो सकाळीच जो आहे तो क्लिअर करण्यात आला होता. समुद्र किनारी असलेल्या बोटी असतील किंवा मग इतर तटरक्षक दलाच्या बोटी असतील किंवा कुठलं असेल ते देखील जे आहे क्लिअर करण्यात आला होता मार्ग. आणि आता सरळ जे आहे लालबागच्या राजाचा तराफा हा सध्या समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये जो आहे तो जाण्यास सुरुवात झालेली आहे. 10 मिनिटं झालेली आहे. समुद्र किनारपट्टी जी आहे ती सोडलेली आहे. अरबी समुद्रामध्ये जो आहे लालबागचा राजा सध्या पोहोचलेला जो आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. काही वेळातच किंवा काही वेळातच या ठिकाणी विसर्जन जे आहे ते देखील लालबागच्या राजाचं सुरू होणार आहे. अर्थातच इतिहासामध्ये याची नोंद जी आहे ती केली जाणार आहे. इतका विलंब झाला असल्या कारणाने जो आहे पुढच्या वर्षीपासून असेल किंवा इथून पुढे होणारे विसर्जन असतील याच्यासाठी मंडळ आणि सोबतच सर्व कार्यकर्ते याची काळजी देखील घेणार असा देखील एक विश्वास जो आहे तो देखील व्यक्त होताना दिसून येत आहे. विसर्जनाची सुरुवात झालेली आहे. बघू शकतोय किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती एवढ्या रात्रीची सुद्धा दिसून येत आहे आपल्याला. आजूबाजूला समुद्र किनाऱ्यावर असलेले लाईट्स असतील, समुद्राचा असलेला अंधार आणि अशामध्ये ही मूर्ती इतकं मोठं आणि सुंदर दृश्य जे आहे ते आपल्याला लालबागच्या राजाचं सध्या या ठिकाणी दिसून येत आहे. स्नेहा,
नक्कीच पण शुभम या सगळ्यात खरं तर कुठलाही वाद किंवा प्रश्न सवाल उपस्थित करण्याचा हेतू नाहीये पण या दृष्टीने मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ इतक्या वर्षांची परंपरा इतकं अनुभवी मंडळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत पारंपरिक तराफ्यावर ही विसर्जन मिरवणूक विसर्जनाचा सोहळा जो आहे हा निघायचा आणि तराफ्यावर पारंपरिक पद्धतीने विसर्जन केलं जातं. आत्ता आधुनिक तराफा आलेला आहे. कुठेतरी तंत्रज्ञान कधीतरी धोका देऊ शकतं, तंत्रज्ञानाचा कधी भरोसा नसतो असं इथे म्हणता येईल, कारण हे वाक्य मला इथे सध्या चपखल बसतं असं दिसतंय. अर्थातच कुठेतरी नैसर्गिक कारण जे आहे ते समोर असल्याचं सातत्याने या ठिकाणी बोलण्यात जात होतं. स्नेहा, कुठेतरी नैसर्गिक कारण हे महत्वाचं ठरलेलं आहे या ठिकाणी, कारण की अत्याधुनिक तराफा जो बनवण्यात आलेला आहे तो समजा भरती आली नसती तर त्याच क्षणी सकाळच्या वेळेस 10-11 वाजताच्या सुमारास जो आहे ते या ठिकाणी विसर्जन होताना दिसून आलं असतं. अर्थातच नवीन तराफा की जुना तराफा हा तर एक चर्चेचा विषय असला तरी देखील नैसर्गिक हे प्रमुख कारण होतं. निसर्गाचा प्रकोप जो आहे तो देखील एक महत्वाचं कारण होतं, कारण की भरती आली होती. 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा ज्या आहेत त्या उसळताना दिसून आल्या होत्या. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या आल्या होत्या. त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसर हा देखील पोलिसांकडनं जो आहे तो रिकामा करण्यात आला होता, कारण की नागरिकांची दक्षता म्हणून तो त्यावेळेस रिकामा करण्यात आला होता. त्यामुळे कुठेतरी नैसर्गिक कारण हे महत्वाचं या ठिकाणी मानलं जातं. तू ज्या पद्धतीने म्हणालीस की पारंपरिक पद्धतीने इतके वर्ष करण्यात आलं होतं, मात्र आता अत्याधुनिक तराफा या ठिकाणी आणला होता का, तर याचं उत्तर हे अद्याप स्पष्ट होताना दिसून येत नाहीये. कारण की अत्याधुनिक जरी तो असला तरी देखील त्याची क्षमता जी आहे ही जुन्या तराफापेक्षा जास्त आहे. मूर्तीसहित 100 लोकांपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी प्रवास करू शकता आहेत समुद्रामध्ये विसर्जनासाठी आणि पुन्हा एकदा जे आहेत समुद्रकिनारी येऊ शकतात. त्यामुळे नेमकी तुलना ही कशा पद्धतीने करावी हा एक मोठा प्रश्न आहे. पण सोबतच येणाऱ्या काळात अनेक उत्तरं जी आहेत ती आपल्याला मिळतील. स्नेहा, सध्या बघू शकतोय कशा पद्धतीने लालबागच्या राजाच्या चारही बाजूला पोलिसांच्या बोट ज्या आहेत, स्पीड बोट जे आहेत त्या देखील दिसून येत आहेत, बोट देखील दिसून येत आहेत आणि विसर्जन मिरवणूक ही राजाची जी आहे ती सुरू झालेली आहे. समुद्रामधली ही मिरवणूक जी आहे ती म्हणता येईल, कारण की या ठिकाणी देखील स्टिकर्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. वादक मंडळी जी आहेत ती देखील या एका बोटीमध्ये आहेत आणि अशा पद्धतीने प्रवास जो आहे तो समुद्राकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे. स्नेहा, नक्कीच शुभम, तू असाच आमच्याबरोबर राहा. तिकडे बघता ना, तिकडे बघ. विलंबानंतर आता लालबाग राजाचं विसर्जन होत आहे. खोल समुद्रामध्ये लालबाग राजाची मूर्त आणलेली आहे. थोड्याच वेळात आता या लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल.
काही तांत्रिक कारणामुळं लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं होतं. भरती होती, सोबतच तराफ्यामध्ये अडचणी आल्या होत्या, त्यामुळे लालबाग राजाचं विसर्जन रखडलं होतं. मात्र आता थोड्याच वेळात राजाला निरोप दिला जाईल. खोल समुद्रामध्ये ही लालबाग राजाची मूर्त आणलेली आहे आणि आता काही क्षणात लालबाग राजाला शेवटचा निरोप हा दिला जाईल. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, जगदीश, आपण बघू शकतो लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते मागील 20 मिनिटांपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. लालबागच्या राजाच्या तराफ्याने जो आहे या ठिकाणावरनं समुद्र किनाऱ्यावरनं जो आहे मार्गस्थ केलेला आहे. अरबी समुद्रामध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. सकाळपासूनच जी आहे जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आली होती आणि अशामध्येच आता आपण बघू शकतो लालबागचा राजा हा अखेर विसर्जन सोहळा जो आहे, विसर्जनाची समुद्रातली मिरवणूक जी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे. 20 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी सध्या झालेला आहे की लालबागच्या राजाचा तराफा आणि सोबत इतर असलेल्या बोटी ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. जगदीश, एक महत्वाची गोष्ट यामध्ये की रात्रीच्या वेळेस हे विसर्जन होत आहे. विलंब तर झालेला आहे, 10 तासांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे विसर्जनाच्या विलंबासाठी. पण समजा हे विसर्जन दिवसा झालं असतं किंवा सकाळी झालं असतं तर एक प्रमुख बाब जी आपण दरवर्षी विसर्जनावेळेस बघत असतो की गिरगाव किंवा मग मुंबईमधले उपस्थित असलेले जे कोळी बांधव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपापल्या बोटी घेऊन जे आहेत या ठिकाणी येत असतात आणि विसर्जनासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. पण मात्र आता संध्याकाळची वेळ झाली आहे, त्यामुळे एक महत्वाचं कोळी बांधव जे आहेत ते या विसर्जनामध्ये कमी प्रमाणात आहेत आणि त्यांच्या 2 ते 3च बोटी ज्या आहेत या ठिकाणी दिसून येतात. नाहीतर त्यांच्या भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोट ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित असतात आणि विसर्जनाला ते देखील एक महत्वाचे साक्षीदार म्हणून प्रत्येक वर्षी जे आहेत ते दिसून येत असतात. पण आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे कोळी बांधवांनी एकमताने ठराव केलेला आहे की आपण विसर्जनासाठी नको जाऊया, कारण की कोणताही गालबोट या ठिकाणी लागला नाही पाहिजे, कारण की खोल समुद्रामध्ये हे विसर्जन जे आहे ते करण्यात येत असतं. जगदीश जी, शुभम, आपण ही दृश्य पाहतोय, ड्रोनच्या द्वारे सुद्धा दृश्य पाहिलेली आहेत. लालबागचा राजा खोल समुद्रामध्ये ही मूर्त आणलेली आहे. आता लालबागच्या राजाच्या पायाजवळ पाणी येत आहे. आता इथून पुढचा निरोपाचा हा संपूर्ण लालबाग राजाला निरोप देताना, इथं विसर्जन करताना कशा प्रकारे केलं जाईल? अर्थातच की अत्याधुनिक तराफा जो आहे या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. जगदीश, या तराफ्यावरच कुठेतरी सकाळी मूर्ती जी आहे ती चढत नव्हती, कारण की पाट जो आहे तो सातत्याने पाण्यावर तरंगताना दिसून येत होता. समजा सकाळच्याच वेळेस या तराफ्यावर समजा मूर्ती ठेवण्यात आली असती तर मग सकाळी विसर्जन जे आहे ते झालं असतं. पण एकीकडे हायटाईड देखील सुरू झाले होते, भरती जी आहे ती देखील सुरू झाली होती. आता मात्र संपूर्ण नैसर्गिक जे काही कारण असतील ते आता नैसर्गिक बाबी असतील त्या दूर झालेल्या दिसून येत आहेत. आता इथून पुढे ज्या ठिकाणी विसर्जन नेहमी होत असतं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी आता लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला बसलेली दिसून येत आहे तिथे जे आहे एक अत्याधुनिक त्या सर्व टेक्निक्स आहेत आणि मशीन्स आहेत ज्या साह्याने या आधी दोऱ्यांनी लावून असेल किंवा मग इतर गोष्टींनी लावून जी आहे मूर्ती हळूहळू आतमध्ये पाण्यामध्ये जे आहे विसर्जित करण्यात येत होतं. पण मात्र आता तसं काही नसणार आहे. आजचं चित्र वेगळं असणार आहे. यंदाच्या वर्षीचं ऑटोमॅटिकली ही मूर्तीचा जो पाट आहे आणि पाटाच्या खाली असणारी जी मशीन आहे ही मशीन जी आहे ती आपोआप खाली जात असते. वरती असलेले लोक जे आहेत ते वरतीच राहतात. फक्त लालबागची मूर्ती जी आहे ती खाली जाताना आपल्याला दिसून येणार आहे. तशा पद्धतीने ही बनवण्यात आली आहे, कारण की असं देखील ऐकण्यात मिळालं होतं की 3-4 वर्षांपासून जे आहे प्लॅनिंग सुरू होतं की एक नवीन तराफा, अत्याधुनिक तराफा जो आहे तो बनवण्यात येईल आणि तो जो आहे आज बनवण्यात आलेला आहे. गुजरातवरनं तो बनवून या ठिकाणी पोहोचलेला आहे. अर्थातच विसर्जनाच्या वेळेस काही आभूषण जे अजून देखील लालबागच्या राजाच्या मूर्तीवर आपल्याला दिसून येत आहेत ते काढण्यात येतील आणि मग ते काढून झाल्यानंतर या ठिकाणी मूर्ती जी आहे विसर्जित करण्यात येईल. जगदीश, शुभम, हा अत्याधुनिक तराफा बनवलेला आहे. मात्र आपण लालबाग राजाच्या मूर्तीच्या आजूबाजूला बघतोय मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आहेत, मंडळाचे कार्यकर्ते असतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे? अर्थातच जगदीश, या ठिकाणी मंडळाचे सर्व मुख्य पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्ते यांना फक्त तराफावर जी आहे येण्याची परवानगी होती, कारण की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे खूप मोठं मंडळ मानलं जातं आणि हजारोंच्या संख्येने यांचे कार्यकर्ते आहेत. पण मात्र आता सध्या विसर्जनावेळी 150 ते 200 कार्यकर्ते किंवा मग माणसं जी आहेत ही सध्या तराफावर आणि तराफाच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या बोटी दिसून येत आहेत
5 ते 6 या छोट्या बोटी आहेत, तर त्यामध्ये जे आहेत या ठिकाणी सध्या समुद्रामध्ये गेलेले दिसून येत आहेत आणि सोबतच आपले माध्यम सहकारी प्रतिनिधी जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. फक्त एवढंच आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सध्याचा हा तराफा जो आहे याला कोणत्याही पद्धतीने नेगेटिव्ह जो आहे कोणताही याच्यावर कोणी आक्षेप जो आहे तो घेतला नव्हता. बघू शकतो बॅरिगेटिंग ही देखील तराफ्याच्या आजूबाजूला लागलेली एकदम चांगल्या पद्धतीची आहे. त्याच्यावर सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे. काल संध्याकाळीच हा तराफा जो आहे या ठिकाणी आणण्यात आला होता आणि सोबतच तराफ्यामध्ये असलेले सर्व कर्मचारी जे आहेत ज्या तराफ्यासाठी काम करत असतात हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला कोस्ट गार्डकडनं सांगण्यात आलेले ज्या सर्व नियमावली आहेत त्याचं देखील पालन हा तराफा बनवताना जो आहे तो करण्यात आलेला आहे. लाईफ जॅकेट्स असतील, एअर जॅकेट्स असतील ते देखील या ठिकाणी जे आहेत मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि सोबतच अनेकांनी ते परिधान देखील केलेले आहेत आणि विसर्जनासाठी सुरुवात जी आहे ती झालेली आहे. जगदीश, शुभम, आपण दृश्य पाहतोय लालबाग राजाची मूर्त मध्ये आहे, आजूबाजूला इतरही बोटी आहेत. कशा प्रकारे स्थिती आहे लालबाग राजाच्या या तराफ्याच्या आजूबाजूला? अर्थातच बघू शकतो तराफा जो आहे स्वयंचलित आहे, त्यामुळे कुठेतरी एक पायलट आणि एक को पायलट असे दोघे मिळून जे आहेत हा तराफा सध्या या ठिकाणी पाण्यामध्ये चालवताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांच्या बोट्स आहेत, 3 ते 4 मुंबई पोलिसांच्या बोट्स आहेत आणि इतर बोट ज्या कोळी बांधवांच्या आहेत, ज्या मंडळाकडनं असतील भाडे तत्वावर जे आहे 1-2 दिवसासाठी घेण्यात येत असतात त्या आहेत आणि त्यामध्ये देखील मंडळाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते देखील यामध्ये दिसून येत आहेत. अर्थातच 7 ते 8 बोट आणि तराफा इतके आता समुद्रामध्ये गेलेले चित्र जे आहे ते सध्या आपल्याला समोर येत आहे. यामध्ये तटरक्षक दलाची देखील एक बोट जी आहे ती देखील दिसून येत आहे. जगदीश जी, शुभम, लालबागच्या राजाची मूर्त ही समुद्रामध्ये खोल आलेली आहे. किती मीटर पर्यंत ती समुद्रामध्ये आता असेल आणि किती वेळामध्ये विसर्जन होईल याची काही माहिती मिळाली आहे? अर्थातच मंडळाने आपल्याला स्पष्ट केलं होतं की 10-10:30च्या दरम्यान जे आहे विसर्जन होईल, पण त्यानुसार कुठेतरी विसर्जनाच्या याच्यासाठी तराफा जो आहे हा ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने समोर आलेला आहे त्यामुळे अवघ्या काही वेळातच त्या ठिकाणावर विसर्जन होईल असं काहीचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे. पुढच्या अर्ध्या तासात देखील विसर्जन जे आहे ते या ठिकाणी होऊ शकतोय. बघू शकतोय किती सुंदर दृश्य जी आहेत ती दिसून येत आहेत, कारण की विद्युत रोषणाई जी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, मोठमोठे हॅलोजन्स असतील ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. पुन्हा मी तुमच्याकडे येतो. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. आता लालबाग राजाच्या मूर्तीवर जी काही आभूषणं आहेत ती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून काढून घेतली जात आहेत. त्यामुळे आता काही क्षणच उरलेले आहेत. काही क्षणातच आता लालबाग राजाच्या या मूर्तीला शेवटचा निरोप दिला जाईल. ही गणराजाची मूर्ती, लालबाग राजाची मूर्त ही पाण्यामध्ये विसर्जित केली जाईल. लालबाग राजाच्या अंगावरती जी आभूषणं आहेत, सोन्या चांदीची आभूषणं आहेत, ती आता या लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांकडून काढली जात आहेत आणि लालबाग राजाच्या या पायाला या समुद्राचं पाणी लागलेलं आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळात इथे विसर्जन केलं जाईल. याच ठिकाणी हे विसर्जन होईल. हा तराफा जागेवर स्थिर आहे. आजूबाजूला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि आता लालबाग राजाच्या अंगावर जी आभूषणं आहेत, गेले 10 दिवस जी आभूषणं होती ती आता काढली जात आहेत. त्यामुळे याच ठिकाणी या लालबाग राजाला निरोप दिला जाईल. याच ठिकाणी या मूर्तीचं विसर्जन होईल. फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, देशभरातील गणेश भक्त हा सोहळा डोळ्यात साठवत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. लालबाग राजाला निरोप देतानाची ही लाईव्ह दृश्य अनेक जण हे डोळ्यात साठवत आहेत. याच ठिकाणी आता हा तराफा स्थिर झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. आजूबाजूला इतरही बोटी आहेत. या तराफ्यावर लालबाग राजाचे कार्यकर्ते आहेत. ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत. लालबाग राजाला आता निरोप दिला जातोय शेवटचा. पाण्यामध्ये लालबाग राजाचं आता विसर्जन होत आहे. लालबाग राजाच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि आता लालबाग राजाला याच ठिकाणी शेवटचा निरोप दिला जाईल. ही दृश्य अनेक जण डोळ्यामध्ये साठवतात. डोळ्यात तेल घालून ही दृश्य अनेक जण पाहत आहेत. दृश्य आपण पाहतोय, लालबाग राजाला शेवटचा निरोप दिला जातोय, पाण्यामध्ये विसर्जित केलं जात आहे. गेल्या अनेक तासांपासून हा सोहळा रखडला होता, विलंब झाला होता. मात्र अखेर लालबाग राजाला संध्याकाळी 9:07 शेवटचा
शेवटचा निरोप दिला जातोय. बाप्पाचं मनोभावे सेवा केल्यानंतर आता त्याला हा निरोप दिला जातो. ही अत्याधुनिक हा तराफा आहे. तराफा बाजूला झालेला आहे आणि लालबाग राजाला हा शेवटचा निरोप दिला. मात्र ही दृश्य अनेक जण डोळ्यात साठवत आहेत. आपल्या
कैसा लू दिखने तरफा घूम गया। तरफा पूरा घूम गया वो। लालबागच्या राजाला आता शास्त्रोनेरांनी हा शेवटचा निरोप दिला गेलाय। गेले अनेक तास ही विसर्जन मिरवणूक सुरू होती, त्यानंतर गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा हा अनेक वेळ थांबून होता आणि आता निरोप दिला गेला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात लालबागच्या राजाला निरोप दिला गेलाय। लालबागच्या राजाचा सुद्धा जयघोष यावेळेस केला गेलाय। गेले अनेक तास गिरगाव चौपाटीवरती लालबाग राजाचा हा शेवटचा प्रवास थांबला होता, निरोपाचा प्रवास थांबला होता। बरेच तास गिरगाव चौपाटीवरती अनेक गणेश भक्तांना त्यामुळे लालबाग राजाचं दर्शन घेता आलं।